नमस्कार, शुभ सकाळ. भोजन भ्रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज बनवणार आहोत आपण गोड शंकरपाळे आणि मिठाचे शंकरपाळे. त्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो मैदा, 1 वाटी तूप, 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि एक पार्लेजी बिस्किटचा पॅकेट. तर पार्लेजी बिस्किट हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे, पावडर करून घ्यायची त्याची. एक मी खोल भांड घेतलंय, त्यात आपल्याला दूध टाकून घ्यायचंय. दूध टाकल्याच्या नंतर यात साखर टाकायची आहे आणि हे गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. साखर विरघळेपर्यंत गरम करायचं आहे. हलवून हलवून साखर विरघळून घ्यायची याची. आणि साखर विरघळल्याच्या नंतर याच्यामध्ये तूप ऍड करायचं आहे आपल्याला. तूप यात मेल्ट होऊन जाणार आहे ते. मग आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ भिजवण्यासाठी मी एक भांड घेतलेलं आहे, त्यात आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे. मैदा टाकल्याच्या नंतर याच्यात चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आहे. विलायची पावडर टाकायची थोडीशी. आणि जे मिक्सरमधून आपण बारीक केलेलं होतं ना पार्लेजी बिस्किट, ते पण टाकून घ्यायचं आहे यात. त्यानंतर हे एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं छानपैकी मिक्स करायचं आहे आपल्याला. मिक्स झाल्याच्या नंतर जे दूध, तूप आणि साखर मिक्स केलेलं होतं आपण, ते मिश्रण यात टाकून घ्यायचंय. हाताने मिक्स करायचं नाही, चमचा घ्या तुम्ही, हाताला चटका बसेल. अगदी या प्रमाणात केले तर शंकरपाळे छान होतात आणि पिठाला वरून दूध पण लागत नाही, तूप पण लागत नाही. एवढ्याच त्या दुधामध्ये अगदी छान पीठ भिजवलं जातं. या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता थोडं गार झालंय तर मी हाताने मिक्स करून घेते. दूध कमी होत नाही, जास्ती होत नाही, अगदी बरोबर प्रमाण आहे हे. आणि तुम्ही म्हणाल का मीठ का टाकलं, तर गोडामध्ये थोडंसं मीठ टाकल्याच्या नंतर टेस्ट अजून वाढते असं म्हणतात, त्याच्यामुळे मी पण टाकते थोडंसं. चवीला पण खूप छान झाले होते शंकरपाळे. बघू शकता ते उरलेलं दूध आहे, ते पण आता मी यात टाकून घेणार आहे. आणि छानसा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला याचा. बघा किती छान तयार झालेला आहे गोळा. याच्यातला छोटासा गोळा मी तोडून घेणार आहे लाटण्यासाठी. मी पोलपाट घेतलेला आहे, त्याच्यावरती हा गोळा ठेवून जाडसर लाटून घ्यायचा आहे. खूप दाबून पण नाही लाटायचे, हलक्या हातानेच लाटायचं आहे. बघू शकता या पद्धतीने लाटून घेतलेलं आहे मी. त्याच्या साईडच्या कडा कापून घ्यायच्या आहे, म्हणजे शंकरपाळे कापायला त्रास होत नाही. आणि छोटे छोटे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहे. तुम्हाला कुठल्या शेप प्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कापू शकतात. मला चौकणीच पाहिजे होते, त्याच्यामुळे मी छोटे छोटे चौकणी पीस करून घेतलेले आहे त्याचे. बघा पिठाला पण कसे लेअर दिसता येते लाटल्याच्या नंतर पण. या पद्धतीने छोटे छोटे शंकरपाळे कट केलेले आहेत मी. अगदी 20 मिनिटात तयार होतात अर्धा किलोचे शंकरपाळे. खूप
खूप वेळ पण लागत नाही या पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळे कराल ना तर अगदी पटकन होतात। बघू शकता तुम्ही या साईजने आपल्याला सगळे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहे। मी एक खोल कढई घेतलेली आहे लोखंडी, त्यात तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तळायला जितकं तेल लागतं त्या पद्धतीने आपण टाकायचं आहे। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। ते शंकरपाळे आपल्याला त्या तेलामध्ये सोडायचे आहेत आणि शंकरपाळे हे आपल्याला बारीक गॅसवरतीच तळायचे आहेत। मोठ्या गॅसवर शंकरपाळे तळायचे नाहीत आपल्याला। मोठ्या गॅसवर तळले तर आतून वरून लाल होतील आणि आतून कच्चेच राहतील ते। बघू शकतात किती छान कलर दिसायला लागला आहे त्याचा लगेचच। आणि खूप जास्त हलवायचे पण नाही शंकरपाळे, 2 वेळा हलवले तरी होतं। बघू शकतात किती मस्त कलर आलेला आहे। आपले शंकरपाळे तयार झालेले आहेत। आता आपण तेलातून काढून घेणार आहोत ते। बघा किती लेयर सुटलेले आहेत त्याला। बघा किती छान दिसत आहेत शंकरपाळे, अगदी पोडपोड मोकळे झालेले। दाबून बघितले तर अगदी खुसखुशीत झालेले होते, चवीला पण छान झालेले होते। याच पद्धतीने आपण खारट शंकरपाळे बनवून घेणार आहोत। त्यासाठी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, 1 वाटी तेल, कसुरी मेथी, चवीप्रमाणे मीठ आणि मोनॅको किंवा क्रॅकजॅक बिस्किटचा पुडा घेऊ शकता तुम्ही, तुम्हाला जो आवडेल तो घ्या। आणि इथे ओवा स्किप झालेल्या होत्या माझ्याकडून, ओवा पण टाकायचे आहेत। तर बिस्किट बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला। अगदी छान बारीक पावडर करायची आहे। आणि मी मैदा एक खोल भांड्यात काढून घेते आहे। तेल आपल्याला गारच टाकायचंय, गरम टाकायचं नाहीये। बिस्किटाचा चुरा केलेला तो पण टाकायचा आहे। चवीप्रमाणे मीठ, कसुरी मेथी, ओवा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स झाल्याच्या नंतर यात गारच तेल टाकायचं आहे आपल्याला, तेल गरम करायचं नाहीये। आणि तेल छान मिक्स करायचं आहे, त्या मैद्याला सगळं तेल लागलं पाहिजे। आणि पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपलं पीठ भिजून झालेलं आहे। हे अर्धा तास तसंच आपल्याला झाकून साईडला ठेवून द्यायचं आहे। अर्ध्या तासानंतर छान मुरून गेलेलं आहे हे पीठ। त्याच्यानंतर छोटे छोटे गोळे करून आपल्याला पातळसर पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे त्याला। कसुरी मेथीने चव छान लागते या शंकरपाळ्याची, चहा सोबत पण खायला छान लागतात। अगदी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे।
तुम्हाला पाहिजे त्या शेपने तुम्ही कापू शकतात। मी जरा लांब लांब आणि मोठे मोठेच ठेवणार आहे, म्हणजे मुलं चहा सोबत पण खाऊ शकतात हे। बघू शकतात लांब लांब ठेवलेले आहेत मी। या पद्धतीने सगळे शंकरपाळे आपले कट करून झालेले, तेल तापलेलं होतं, त्यात आपल्याला शंकरपाळे टाकून द्यायचे आहेत। आणि बारीक गॅसवरती हे पण शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। बघू शकतात किती छान कुरकुरीत झालेले होते, अगदी क्रिस्पी झालेले होते। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।